नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकदंत कोचिंग क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। पार्ट सेकंड मधला फर्स्ट चॅप्टर सिमिलॅरिटी। बघा, सिमिलॅरिटीलाच आपण मराठीमध्ये समरूपता असंही म्हणू शकतो। समरूपता आपल्याला दोन ट्रायंगल विषयी बघायची आहे। दोन ट्रायंगल मध्ये काय सिमिलॅरिटी आहे याविषयीच आपण या पूर्ण चॅप्टर मध्ये बघणार आहोत। बघा, सिमिलॅरिटी सेम म्हणजेच सारखेपणा। तर कोणत्या तरी दोन गोष्टींमध्ये सारखेपणा आपल्याला बघायचा आहे, तो कशाविषयी बघायचा ते आपण टॉपिक मध्ये बघूया। पहिला टॉपिक आहे आपल्याला रेशियो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स। बघा, पहिला टॉपिक शिकताना जो की रेशियो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स आहे, त्याच्यामध्ये आपल्याला दोन कन्सेप्ट बघायला मिळतात, एक म्हणजे रेशियो आणि दुसरा म्हणजे एरिया। तर हे खूप बेसिक कन्सेप्ट आहेत। रेशियो म्हणजे काय आणि एरिया म्हणजे काय हे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपण समोर जाऊ शकणार नाही। तर बघा, आधीच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एरिया विषयी सांगितलं होतं, आज परत मी तुम्हाला रेशियो आणि एरिया या दोन्ही गोष्टीविषयी आपण बघूया। तर आपल्याला माहिती आहे, जेव्हा दोन व्हॅल्यूज असतील x अँड y, या दोन व्हॅल्यूजला जेव्हा आपण x अपॉन y च्या फॉर्म मध्ये लिहितो तेव्हाच या x आणि y चा आपण रेशियो कॅल्क्युलेट केला असंही म्हणू शकतो। आणि हा रेशियो लिहिताना आपण x:y असा सुद्धा लिहू शकतो। तर या रेशियो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स मध्ये आपल्याला दोन ट्रायंगलचा एरिया कॅल्क्युलेट करायचा आणि त्या एरियाला आपल्याला रेशियोच्या फॉर्म मध्ये लिहायचंय। रेशियो तुम्हाला कळाला असेल तर आता आपण बघूया एरिया काय राहतं। ट्रायंगलचा एरिया आपण बघूया। तर बघा, हा आहे ट्रायंगल, या ट्रायंगलचा एरिया काढायचा म्हणजेच ह्या ज्या ट्रायंगलच्या तीन साइड्स आहेत, एरियाचा फॉर्म्युला, एरियाची डेफिनेशन आपण बघूया। द स्पेस ऑक्युपाइड बाय क्लोज शेप, कोणत्याही बंदिस्त आकृतीने आतमध्ये व्यापलेली जी जागा आहे या जागेला आपण त्या जागेचं क्षेत्रफळ किंवा त्या आकृतीचं क्षेत्रफळ असं म्हणतो। द स्पेस ऑक्युपाइड बाय क्लोज फिगर ऑर क्लोज शेप, ह्या कितीही प्रकारच्या आपल्या समोर ट्रायंगल आले आणि आपल्याला विचारलं या ट्रायंगलचा एरिया म्हणजे काय, तर या तीन बंदिस्त बाजूनी आतमध्ये जी जागा व्यापलेली आहे त्या जागेला आपण एरिया म्हणतो। पहिल्या पॉइंट मध्ये आपल्याला रेशियो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल शिकायचा आहे, म्हणजे या त्रिकोणाचा, या ट्रायंगलचा सर्वात पहिले आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा। तर हा एरिया फाइंड आउट करताना आपल्याला दोन ट्रायंगलचा एरिया शोधायचा आणि या दोन ट्रायंगलचा एरिया शोधल्याच्या नंतर त्याला आपल्याला रेशियोच्या फॉर्म मध्ये लिहायचं। आणि याच पॉइंटला, याच टॉपिकला आपण म्हटलेलं आहे रेशियो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स। तर सर्वात आधी आपण दोन ट्रायंगल्स घेऊयात। बघा, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR असे दोन ट्रायंगल आपण घेतलेत। आपल्याला या दोन ट्रायंगलचा एरिया शोधायचा आणि एरिया शोधल्याच्या नंतर त्याच एरियाचा आपल्याला रेशियो कॅल्क्युलेट करायचा। तुम्हा सर्वांना माहिती आहे, एरिया ऑफ ट्रायंगलचा एक फॉर्म्युला आहे, ज्या फॉर्म्युल्याच्या मदतीतून आपण या ट्रायंगलचा एरिया काढू, या ट्रायंगलचा एरिया शोधू आणि त्याला रेशियोच्या फॉर्म मध्ये लिहू। तर आपल्याकडे दोन ट्रायंगल दिलेले आहेत। आपल्याला माहिती आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC या ठिकाणी दिलेला आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि दुसरा एरिया ऑफ ट्रायंगल PQR। मी सुरुवातीलाच याची अरेंजमेंट करतानाच रेशियोच्या फॉर्म मध्ये करतो, x अपॉन y च्या फॉर्म मध्ये। एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल, आपल्याकडे दुसरा ट्रायंगल दिलेला आहे PQR। आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला माहित आहे, 1/2 बेस इंटू हाईट। हा झाला वरच्याचा एरिया। परत एरिया ऑफ ट्रायंगल PQR साठी पण आपण तोच फॉर्म्युला पुट करणार, 1/2 इंटू बेस इंटू हाईट। आपल्याला दोन ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट केल्याच्या नंतर त्याचा रेशियो शोधायचा, म्हणून सुरुवातीलाच मी याची अरेंजमेंट करताना रेशियोच्या फॉर्म मध्ये केलेली आहे। आता आपण या फॉर्म्युल्यामध्ये ज्या व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यू आपण पुट करूया। आपल्याला माहिती आहे 1/2b या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल ABC मध्ये बेस आपल्याला BC बेस आहे आणि AD ही हाईट आहे। तर B च्या ठिकाणी मी लिहिणार BC इंटू हाईटच्या ठिकाणी लिहिणार AD अपॉन हे 1/2 ॲज इट इज इंटू बेस ऑफ ट्रायंगल PQR चा बेस आहे आपल्याला QR
आणि हाईट आपल्याकडे दिलेली आहे PS. मी ॲज इट इज ह्या सर्व व्हॅल्यू या ठिकाणी ठेवल्याच्या नंतर आपल्या एक गोष्ट लक्षात आली, ज्या सेम गोष्टी आहेत प्रोपोर्शन मध्ये त्या सेम गोष्टीचं आपण कॅन्सलेशन करू शकतो. हाफ अँड हाफ गेट कॅन्सल. रिमेनिंग मध्ये आपल्याकडे राहिलं BC इंटू AD अपॉन QR इंटू PS. तर बघा सर्व कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर आपल्याकडे बेस इंटू हाईट अपॉनला बेस इंटू हाईट राहिलं. तर आपल्या या ठिकाणी एक गोष्ट अशा प्रकारे लक्षात येऊ शकते, जेव्हा जेव्हा आपल्याला दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ फाइंड आउट करायचा असेल तर आपण एक स्टेटमेंट या ठिकाणी म्हणू शकतो, द रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू रेशिओ ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस अँड हाईट. म्हणजे जर आपल्याला त्या दोन त्रिकोणाच्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ फाइंड आउट करायचा तर आपण त्याच्या हाईट आणि बेसच्या प्रोडक्टचा जर रेशिओ घेतला दोन्ही त्रिकोणाच्या तर आपल्यालाच त्या एरियाचा रेशिओ सुद्धा मिळून जाईल. याच प्रकारे बघा आपल्याकडे दोन कंडिशन आहेत. ज्या वेळेस आपल्याला या दोन ट्रायंगलचा बेस सेम असेल त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल, आणि ज्या वेळेस या दोन ट्रायंगलची हाईट आपल्याला सेम असेल त्यावेळेस आपल्याला कशा प्रकारे याचा एरियाचा रेशिओ फाइंड आउट करायचा याविषयी आपण बघूया. तर आता बघूया कंडिशन फर्स्ट. आपल्याकडे दोन ट्रायंगल आहेत. आपल्याकडे दोन ट्रायंगल दिले, एक हा ट्रायंगल आहे या ट्रायंगलला आपण नाव देऊ ABC, PQ आणि R. या ठिकाणी या दोन्ही ट्रायंगलची हाईट आपल्याला इक्वल घ्यायची आहे. सेम हाईट असताना आपल्याला रेशिओ कशा प्रकारे फाइंड आउट करायचा या कंडिशन विषयी आपण बघूया. आपल्याला रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट असताना कशा प्रकारे कंडिशन येते हे आपण बघूया. कंडिशन फर्स्ट. फर्स्ट कंडिशन अशी आहे, फॉर द ट्रायंगल with कंडिशन अशी आहे, फॉर द ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट. आपल्याला एरियाचा रेशिओ फाइंड आउट करायचा आहे. कशा करता? फॉर द ट्रायंगल विथ इक्वल हाईट्स. आपल्याकडे दोन ट्रायंगल दिलेत, त्या दोन ट्रायंगलची हाईट सेम आहे. बघा या ठिकाणी ट्रायंगल आहे ABC आणि ट्रायंगल आहे PQR. हाईट या ठिकाणी AD आहे, या ठिकाणी हाईट PQR आणि S घेऊया आपण. आणि आपल्याला यामध्ये शोधायचं आहे रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट. आपण आधीच्या प्रमाणात सर्व अरेंजमेंट करूया. एरिया ऑफ ट्रायंगल ABC C अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू, फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, आपण आधी हाफ ऑफ बेस इंटू हाईट टाकलं होतं, पण आपल्याला आधीच्या याच्यामध्ये बघा आपण एक कंडिशन बघितली. आपल्याला आधी आपण बघितलं होतं बघा, जर दोन ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करायचा असेल तर आपण त्यांच्या करस्पॉन्डिंग प्रोडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस अँड हाईटचा रेशिओ जरी घेतला तरी आपल्याला मिळते. याच रूलनुसार याच कंडिशननुसार आपण या ठिकाणी डायरेक्टली करू शकतो. जर आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन PQR घ्यायचा असेल तर प्रोडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस अँड हाईट यांच्या मदतीनं आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. या ठिकाणी आपल्याला बेस दिलेला आहे BC, बेस BC इंटू हाईट आपल्याकडे आहे AD अपॉन ट्रायंगल PQR साठी बेस आहे आपल्याकडे QS इंटू हाईट आपल्याकडे आलेली आहे, आपल्याकडे बेस आहे QR आणि हाईट आपल्याकडे आलेली आहे PS.
तर बघा या ठिकाणी आपल्याला हाईट सेम दिलेली आहे, तर आपण या एडीला h सेंटीमीटर पकडूया आणि या PS ला सुद्धा h सेंटीमीटर कन्सिडर करूया. आता या ठिकाणी हाईटच्या ठिकाणी आपण हाईटच्या व्हॅल्यू पुट करूया. BC ॲज इट इज इनटू AD ची व्हॅल्यू आपल्याला h दिलेली आहे, तर आपण h घेणार अपॉन मध्ये QR ॲज इट इज. PS ची व्हॅल्यू सुद्धा h आहे, कारण की आपल्याला या दोन ट्रायंगलची हाईट सेम असताना त्यांच्या एरियाचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. आपण समोर प्रोसेस केल्याच्या नंतर आपल्या असं लक्षात येईल h गेट कॅन्सल, आपल्याकडे राहिलं BC अपॉन QR. तर बघा BC अपॉन QR यावरून आपल्याला एक नवीन कंडिशन बघायला मिळते. कंडिशन अशी आहे की जर एखाद्या ट्रायंगल मध्ये त्या ट्रायंगलच्या दोन हाईट सेम असतील तर त्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशिओ हा उरलेल्या बेसिसच्या रेशिओ एवढा राहतो. यावरून आपल्याला एक नवीन कंडिशन बघायला मिळाली. ती कंडिशन अशी आहे बघा, द रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट. कशी आहे? विथ इक्वल हाईट इज इक्वल टू रेशिओ ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस. जेव्हा जेव्हा दोन त्रिकोणाच्या एरियाचा रेशिओ आपल्याला शोधायचा आणि त्या दोन त्रिकोणाच्या हाईट जर का सेम असतील तर तो रेशिओ त्या ट्रायंगल मधल्या बेसच्या रेशिओ एवढाच असेल. त्रिकोणामधल्या हाईट सेम असल्याच्या नंतर आपल्याला जर का एरियाचा रेशिओ शोधायचा असेल तर त्या एरियाचा रेशिओ हा त्या दोन त्रिकोणाच्या बेसच्या रेशिओ एवढाच असेल. ही पहिली कंडिशन आपण या ठिकाणी शिकलेली आहे. आता आपण बघूया जर का आपल्याकडे बेस सेम असल्याच्या नंतर रेशिओ कसा असेल. हाईट सेम असल्याच्या नंतर आपण बघितलं हाईट सेम असेल तर रेशिओ हा बेसच्या रेशिओ एवढा असेल. जर बेस सेम असेल तर ऑब्विसली इफ देअर आर अ ट्रू ट्रायंगल विथ इक्वल बेस देन द रेशिओ ऑफ एरिया ऑफ देअर ट्रायंगल्स इज इक्वल टू देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. तर दुसऱ्या कंडिशन विषयी आपण बघूया. Condition second, for the triangle with equal bases. दोन ट्रायंगल आपल्याकडे आहेत, त्या दोन ट्रायंगलचा बेस हा इक्वल आहे आणि आपल्याला त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ शोधायचा आहे. त्यानुसार आपल्याकडे काय प्रॉपर्टी येते आपण बघूया. आपल्याकडे हा एक ट्रायंगल आहे, याला नाव देऊ आपण ABC आणि हा दुसरा ट्रायंगल आहे, याला नाव देऊ आपण PQR. हाईट D आणि या ठिकाणी आहे हाईट आपली S. आपल्याला बेस सेम आहे तर या बेसला आपण B कन्सिडर करू, B सेंटीमीटर. या बेसला सुद्धा आपण 20 सेंटीमीटर कन्सिडर करायचंय. तर आपल्याला माहिती आहे एरिया रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स आपल्याला शोधायचा असेल तर आपण प्रोडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस अँड हाईट करतो. तर आधीच्या प्रमाणेच आपण बघूया. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू area of triangle of ABC upon area of triangle of PQR is equal to product of their corresponding bases and height. तर आपण नेहमीप्रमाणे या ठिकाणी BC इंटू हाईट आहे याची AD अपॉन PQR ट्रायंगल विषयी बेस आहे त्याचा QR आणि हाईट आहे PS. तर आपण
कंडिशननुसार या ठिकाणी सर्व अरेंजमेंट केली. आता यामध्ये आपण आपल्या व्हॅल्यू पुट करूया. तर BC आपल्याला बेस दिलेला आहे B इंटू हाईट जशास तशी राहणार AD अपॉन QR. ट्रायंगल PQR साठी बेस आहे आपल्याकडे B सेंटीमीटर आणि हाईट आहे आपल्याकडे PS. तर बघा या ठिकाणी आपण कॅन्सलेशन करू शकतो. BB गेट कॅन्सल. आपल्याकडे राहिलं AD अपॉन PS. यावरून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळाली, जेव्हा जेव्हा दोन ट्रायंगल मध्ये बेस सेम असतो आणि आपल्याला त्या ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ फाइंड आउट करायचा असेल तर आपण असं म्हणू शकतो त्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशिओ हा हाईटच्या रेशिओच्या इक्वल असेल. हाईटचा रेशिओ जो असेल त्याच्या इक्वल असेल एरिया. तीन गोष्टी या ठिकाणी शिकल्या सिमिलॅरिटी चॅप्टर विषयी. आपण परत एकदा रिव्हिजन घेऊ. आपण बघत होतो 10th क्लास फर्स्ट चॅप्टर पार्ट सेकंड मधला फर्स्ट चॅप्टर सिमिलॅरिटी. बघा सिमिलॅरिटीलाच आपण मराठीमध्ये समरूपता असंही म्हणू शकतो. समरूपता आपल्याला दोन ट्रायंगल विषयी बघायची आहे. दोन ट्रायंगल मध्ये काय सिमिलॅरिटी आहे याविषयीच आपण या पूर्ण चॅप्टर मध्ये बघणार आहोत. बघा आपल्याला एक पहिला टॉपिक आहे रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स. बघा दोन ट्रायंगल आपल्याला दिलेत आणि त्या दोन ट्रायंगलचा एरिया काढल्याच्या नंतर आपल्याला त्याचा रेशिओ बघायचा आहे. तर सर्वांना आपण बघितलं रेशिओ म्हणजेच काय असतं. जर का दोन व्हॅल्यूज आहेत एक्स आणि वाय, एक्स अँड वाय व्हॅल्यूज आर देअर आणि याला जर आपण एक्स अपॉन वायच्या फॉर्म मध्ये लिहिलं तर यालाच आपण एक्स इज टू वाय असंही म्हणू शकतो आणि याच प्रोसेसला आपण रेशिओ असं म्हणू शकतो. त्यानंतर आपण बघितला एरिया काय असतं. द स्पेस ऑक्युपाइड बाय अ क्लोज फिगर ऑर क्लोज शेप. या बाजूच्या बंदिस्त आकृतीने आतमध्ये व्यापलेली जी जागा आहे याला आपण एरिया म्हणतो. ह्या गोष्टी आपण बघितल्या आणि आपण नंतर बघितलं जर दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ फाइंड आउट करायचा असेल तर ट्रायंगलचा एरियाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे 1/2 बेस इंटू हाईट. आपण रेशिओ काढायचा म्हणून एक्स अपॉन वायच्या फॉर्म मध्ये या दोन ट्रायंगलच्या एरियाला या ठिकाणी अरेंज केलं. आपण व्हॅल्यू जशाच तशा टाकल्या. फॉर्म्युला लिहिल्याच्या नंतर 1/2 बेस इंटू हाईट ट्रायंगल ABC साठी, 1/2 बेस इंटू हाईट ट्रायंगल PQR साठी. आपल्याला हाफ हाफ कॅन्सल झालं आणि आपल्याला शेवटी एक गोष्ट कळाली. जर आपल्याला दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ शोधायचा असेल तर आपण त्याच ट्रायंगलच्या बेस आणि हाईटच्या प्रोडक्टचा रेशिओ केला तरी सुद्धा चालू शकतं. यानंतर आपण दुसरी कंडिशन बघितली. दुसरी कंडिशन याला आपण पहिली कंडिशन म्हणू शकतो, दुसरी कंडिशनही म्हणू शकतो. आपण बघितलं दोन ट्रायंगल आहेत. त्या दोन ट्रायंगल मध्ये जर का हाईट सेम असेल तर आपल्याला त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ कसा शोधायचा. आपण ऍज इट इज व्हॅल्यू पुट केले एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. आपल्याला आधी आपण जे बघितलं होतं प्रोडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस अँड हाईट यानुसार आपण BC इंटू AD ट्रायंगल ABC विषयी घेतलं. नंतर ट्रायंगल PQR विषयी आपण QR इंटू PS घेतलं. आपल्याला या ठिकाणी हाईट सेम आहे म्हणून आपण AD जी हाईट आहे ती H सेंटीमीटर घेतली. QR ट्रायंगल PQR मध्ये PS जी हाईट आहे ती H घेतली. H गेट कॅन्सल आणि आपल्याकडे राहिलं BC अपॉन QR. जेच BC हा ट्रायंगल ABC विषयी बेस आहे आणि PQR मध्ये ट्रायंगल PQR विषयी QR हा बेस आहे. मग आपल्याला एक कंडिशन लक्षात आली. द रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट इज इक्वल टू रेशिओ ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. दोन ट्रायंगल मध्ये जर हाईट सेम असेल आणि त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ शोधायचा असेल तर तो त्या दोन ट्रायंगलच्या बेसिसच्या रेशिओ एवढाच असतो. ही बघितली आपण प्रॉपर्टी नंबर फर्स्ट. आणि प्रॉपर्टी सेकंड आपण बघितली जर का आपल्याकडे बेस सेम असेल तर रेशिओ एरिया ऑफ रेशिओ कसा येणार. आपण ऍज इट इज व्हॅल्यू पुट केल्या. जसं आपण पहिल्या वेळेस बघितलं होतं दोन बेस आणि हाईटचा प्रोडक्ट घेतल्याच्या नंतर आपल्याला एरियाचा रेशिओ मिळतो. त्यामध्ये आपण बघितलं फॉर द ट्रायंगल विथ इक्वल बेसेस. दोन त्रिकोण आहेत, दोन ट्रायंगल आहेत, त्यांचा बेस कसा आहे इक्वल आहे. इक्वल बेस असल्याच्या नंतर आपल्याला एरियाचा रेशिओ कसा मिळणार. आपण प्रोसेसनुसार सर्व गोष्टी फॉलो केल्यात. BC इंटू AD प्रोडक्ट घेतला पहिल्या ट्रायंगलचा, QR अपॉन PS प्रोडक्ट घेतला दुसऱ्या ट्रायंगलचा. याला रेशिओच्या फॉर्म मध्ये अरेंज केलं. सर्व व्हॅल्यू आपण ऍज इट इज पुट केल्या. बेस होता पहिल्या ट्रायंगलचा B सेंटीमीटर, दुसऱ्या ट्रायंगलचा बेस होता B सेंटीमीटर. त्याचं कॅन्सलेशन केलं आणि आपल्याकडे राहिलं AD अपॉन PS. यावरून आपल्याला एक अशी गोष्ट लक्षात आली जर दोन ट्रायंगल मध्ये बेस सेम असेल आणि त्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशिओ आपल्याला शोधायचा असेल तर तो रेशिओ हा
हाईटच्या रेशिओ एवढाच असतो हे आपल्याला कळालं, म्हणून आपण लिहिलं AD अपॉन PS. तर या ठिकाणी आपण प्रत्येक वेळेस लिहू शकतो AD अपॉन PS लाच आपण हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल अपॉन हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल असंही लिहू शकतो. यामध्ये आपल्याला एक अशा प्रकारे बघा, हे सर्वजण लिहून घ्या. फॉर द ट्रायंगल विथ इक्वल बेस आपल्याकडे फॉर द ट्रायंगल विथ इक्वल बेस तुम्ही अशा प्रकारे घेऊ शकता. एरिया ऑफ ट्रायंगल A अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल B A1 अपॉन A2 ला आपण असं लिहू शकतो. जर इक्वल बेस असेल तर आपण H1 अपॉन H2 चा रेशिओ घेऊ शकतो. त्यानंतर या ठिकाणी जेव्हा आपल्याकडे हाईट सेम आहे तेव्हा आपण असं बघू शकतो A1 अपॉन A2 इज इक्वल टू हाईट सेम आहे आपल्याकडे तर बेस C B1 अपॉन B2. ह्या दोन कंडिशन आपण 10th क्लासच्या सिमिलॅरिटी चॅप्टर मध्ये समोर अतिशय इम्पॉर्टंट आहेत. मी आशा करतो तुम्हा सर्वांना ह्या कंडिशन समजल्या असतील, आणि जरीही समजल्या नसतील तर रिव्हिजन करा. रिव्हिजन केल्याच्या नंतर वारंवार हा व्हिडिओ बघा. शक्य तेवढं सोपं करून मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. गोष्टी खूप सोप्या आहेत. आपण फॉर्म्युले घेतले, फॉर्म्युल्यामध्ये बेस काय असतो, हाईट काय असतो ह्या गोष्टी टाकल्यात, कॅन्सलेशन केलं आणि दोन कंडिशन वरून आपल्याला दोन प्रॉपर्टीज या ठिकाणी कळाल्यात. फॉर द ट्रायंगल विथ इक्वल हाईट्स रेशिओ इज इक्वल टू फॉर द ट्रायंगल विथ इक्वल बेस रेशिओ इज इक्वल टू रेशिओ ऑफ देअर heights, and for the triangle with equal height ratio is equal to ratio of their bases. तर आशा करतो सर्व विद्यार्थी मित्रांना रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेस अँड इक्वल हाईट कशा प्रकारे कंडिशन आहेत हे समजल्या असतील. समोरच्या गोष्टी आहेत बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम आणि प्रॅक्टिस सेट 1.1 मधले काही प्रॉब्लेम हे आपण येणाऱ्या नवीन लेक्चर मध्ये घेऊ. धन्यवाद.